आज मी तिकडे शिकागो आउटलेट आहे. इनफॅक्ट ते आमच्या प्लेनफील्डपासून दूर आहे. साधारण एक 20-25 मिनिटावर आहे. आणि ते आहे ते जे प्लेनफील्डच्या शेजारी आरोरा म्हणून एक, जसं प्लेनफील्ड आहे तसं आरोरा म्हणून एक गावच म्हणूया, सिटीज म्हणूया, तिकडे तिकडे तो मॉल आहे. तिकडे जाण्याचा प्रयत्न करूया. त्यापूर्वी मला आत्ता सहज आठवलं म्हणून मी दाखवतो आहे. हे ही जी झाडं दिसत आहेत ना आपल्याला, हे आत्ता समर आहे, त्यामुळे ही अशी हिरवीगार आहेत. पण आता काही महिन्यानंतर जेव्हा ऋतू चेंज होईल त्यावेळेला हे प्रत्येक झाड, हे आम्ही तुम्हाला जे दाखवतो आहे ना, त्या प्रत्येक झाडांचा रंग चेंज झालेला असेल. हे नक्कीच मी केवळ ऑगस्टपर्यंत, ऑक्टोबर म्हणजे सप्टेंबर एंड, आपण जर जेव्हा शिकागो आउटलेट मॉलला जातो आहे तर शिकागो आउटलेट मॉलला कशासाठी जायचं, तर तिकडे मोठमोठे आपले हे ब्रँडेड शोरूम आहेत, त्यांचं एक आउटलेट असतं किंवा शोरूम आहेत. अगदी म्हणजे कोच म्हणा. आता खरं तर आपण तिथे गेल्यानंतर मी नावं सुचवेन, आपलं वाचून दाखवेन तुम्हाला आणि ते पाहण्याचा प्रयत्न करूयात. उजवीकडे इओला आहे, EOLA, आणि आपल्याला सरळ जायचं आहे आरोराकडे. ते पाहते इओला लिहिलेलं आहे उजवीकडे, आणि साईडला आपल्याला जे स्पीड लिमिट दिसतं आहे ना 50, तर ते 50 किलोमीटर नाही, 50 माइल्स आहेत. इथे केव्हाही जसं मी म्हणतो आहे की पाऊस असतो. इनफॅक्ट खरं अनुमान होतं की 3 ते 4च्या दरम्यान पाऊस पडणार आहे. ते पण नुकताच सुरू झालं आहे आता पाऊस. या रस्त्यावर थोडीफार वर्दळ जास्त दिसत असेल, पण त्याचं कारण असं आहे की आज 4 जुलै अमेरिकेचा वर्धापन दिन आहे. जसं आपल्या भारताचा 15 ऑगस्ट असतो, तसा अमेरिकेचा 4 जुलैला वर्धापन दिन आहे. त्यावेळेला खरं फायर शो होत असतो, पण काल आम्ही पाहायला गेलो तर पावसामुळे कदाचित रद्द झाला असावा. समोर जे पाण्याची टाके दिसेल ना, ते मॉन्टगोमेरी, आणि त्याचं महत्त्वाचं आहे की म्हणजे त्याची एक लिमिट आहे थोडक्यात, की आपल्याकडे जसं वेस असतील हद्द, तसं आता हे प्लेनफील्डची हद्द संपत आली आणि मॉन्टगोमेरीमध्ये आपण आता परत जाऊ. त्याच्या पुढं मग मॉन्टगोमेरीच्या पुढे मग आपल्याला आरोरामध्ये जावं. दूर अंतरावर पाण्याच्या टाकीत, मला ते कन्फर्म माहिती नाही ते पाण्याच्या टाकीचं आहे का, पण पाण्याच्या टाकीचा आकार आहे आणि बऱ्याच काही अंतरावर तशा बनवलेल्या आहेत. मॉन्टगोमेरी आता आरोराची टाकी आहे पहा. थोडं जवळ गेलं की आणखी दिसेल आपल्याला, म्हणजे आपण आरोरामध्ये प्रवेश करू. त्याने ठरवलं ना मावशी, उद्या मला परमनंट इकडे आणू. थोड्या मोठ्या रोडवर आपण पाहिलं असेल तर 50ची लिमिट होती, त्यानंतर थोडी पुढे आलो की आपण 30ची लिमिटने, आणि आता मी तुम्हाला 20ची लिमिट दाखवली. नाही बोल, पावसाचा जोर चांगलाच वाढला ना. काकांची इच्छा पूर्ण झाली. चांगलाच जोर वाढला पावसाचा उत्साह पहा. एवढा पाऊस आपल्याकडे पडायला हवा, म्हणजे मी इंडियाबद्दल बोलतोय. 100-125 मीटरवरचं काही दिसत नाही पहा.
काही पाऊस थांबण्याचं नाव घ्यायला मला. हा इंटरस्टेट हायवे आहे, पण आता आपल्याला दिसतोय की नाही मला माहिती नाही आहे ह्या ब्रिजच्या खालून. कारण हे पहा खूप हेवी ट्रॅफिक असते, काही दिसणार नाही आहे. पाऊस नसता तर आपल्याला थोडंफार दिसू शकलं असतं. नंबर नाही, इथे लिमिट स्पीड लिमिट 35 आहे. मी पोहोचलो आहे शिकागो, अरोरा शिकागो मॉलमध्ये. पार्किंग शोधतोय. Is this your first time here? त्यानंतर इकडे वॉच स्टेशन आहे, इंटरनॅशनल पेरी हिल्स आहे, इथे असं लांबवर बरेच पर्याय आहे. झाडेला आहे, टॉप वर्ल्ड आहे. पण पावसामुळे माझा म्हणजे पुढंच झालेलं आहे मला. कारण इथे वातावरण इतकं प्लिजंट असतं किंवा इथे एवढी चहलपहल असते की चालता येत नाही आपल्याला. आणि इनफॅक्ट मला तर असं वाटलं होतं की आज 4 जुलै आहे, अमेरिकेचं स्वातंत्र्य दिन आहे, त्यामुळे जास्त गर्दी असेल. पण नाही, माझा अंदाज चुकला आहे. आपल्याकडे जशा छोट्या टपऱ्या असतात तशी ही छोटी टपरी आपण गृहीत धरूया. म्हणजे मी उभा आहे ते स्केचरच्या आउटलेटमध्ये उभा आहे. त्याच्या माझ्या समोर तिकडे दिसते तर हॉलिस्टर, इकडे हे ड्यूड, मोठमोठे ब्रँड आहेत हे. खरं समोर दूरवर तो अमेरिकेचा झेंडा. केवळ पाऊस भरपूर आहे, याची रौनक थोडी कमी आहे. अदरवाईज खूप गर्दी असते इथे. हे सर्व ब्रँडेड शोरूम आहे तिकडे जे आहेत. फिफा वर्ल्ड कप चालू आहे अमेरिकेमध्ये सुद्धा. या स्टॉलवर पाय टी शर्टच आहेत सर्व. रोनाल्डो, लेमनी, अमल. सोरोस्की. खरं तर खूप मोठा मॉल आहे हा. स्टारबक्स पण इथे आहे. मार्केट हॉल, हे जे हॉल आहे त्याच्यामध्ये खाण्यात उपाहारगृह आहे थोडक्यात ते. पण ते जे उपाहारगृह आहे चायनीज आहे, जापनीज आहे, थायलंड आहे, इंग्लंड आहे, सर्व देशांचं मिळून एक वेगवेगळे स्टॉल आहेत त्याच्यामध्ये. असं काही नाही आहे की स्वातंत्र्य दिन असल्यामुळे गर्दी असते. इतर वेळेला सुद्धा इथे भरपूर गर्दी असते. कॉन्स्टंट गर्दी असते प्रत्येक वेळेला. आणि मोस्टली शनिवारी रविवारी किंवा विकेंडला जरा जास्त असते. माझा अंदाज असा होता की जेणेकरून आज स्वातंत्र्य दिन आहे त्यामुळं नॅशनल हॉलिडे असेल ना तर गर्दी भरपूर असेल. नाही तसं काही नाही. म्हणजे पावसामुळं पब्लिक आलेलं नाही जास्त. आणि आता हे 6 वाजता हा मॉल बंद होतो, त्यामुळे आता सर्व उरकत घेत आहेत. आम्ही सुद्धा तसं उशिराच आलो खरं. आणखी लवकर यायला हवं होतं आम्हाला. गॅप फॅक्टरी स्टोअर म्हटलेलं आहे. इकडे किती पाऊस अजूनही काही कमी झालेला नाही आहे. टी व्ही एस पोलो असं आहे. त्यानंतर आत्ता आपण मी ज्या शोरूममध्ये गेलो होतो ते पुमाचं होतं. मला पुमाचा रेट कळला फक्त आतमध्ये गेल्यानंतर खरं कळलं की हे आपण पुमामध्ये आलो आहे म्हणून. आणि आता मी जे तुम्हाला दाखवेल ना सोरोस्की, हे फार मोठं आहे. मोठं म्हणण्यापेक्षा कदाचित ते मला नक्की माहिती नाही रशियन ब्रँड आहे की अमेरिकन ब्रँड आहे. पण ते सोरोस्की मोठा ब्रँड. आपल्याकडे छोटे स्टॉल असतात तसे हे वेगवेगळे स्टॉल असतात.
हा वेगळा आहे. आत्ता आम्ही फॉसिल घड्याळाच्या मॉलमधून आलो आहे. माझ्या मागे आहे. घड्याळचं फॉसिल एक खूप स्वित्झर्लंडचा मोठा ब्रँड आहे. आपण जसं मॅगी किंवा आपलं कुरकुरे, लेज, मॅगी कुरकुरे नाही पण लेज आहे, एक घे ना, हे सुद्धा मिळतं इथे. सर्वात ब्रँडेड अंडर आर्म, मिकेल डोर्स. हा आपले वॉल्ट किंवा तो समोरचा जॉकी. आणि हा व्हिडिओ मी आता इथे समजते, कारण तो व्हिडिओ मोठा झाला तर आपण पाहणार नाही जास्त. हा माझ्या मागे आहे तो ओकले हॉल्ट. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.